आदित्य भाऊ, हो आदित्य भाऊ. सई सारखा सारखा दरवाजा ठोकू नकोस, मी नाही उघडणार आहे. अहो मी भगवान आहे भगवान. हो एवढा राग करून नाही होत आदित्य भाऊ. अहो तुम्ही तर माझ्याविषयी बी डेंजर निघाला आणि बायकोचा तर एवढा राग करायचाच नसतो. अहो आदित्य दादा, अहो भांडण तंटे संसारात होतच असतात ना. अहो तोंडाने आग ओकायची आणि डोक्याने जाऊ द्यायची बघा. अहो तुमचं तर सईताईवर एवढं प्रेम आहे, मग कशाला उगाच टोकाला जाताय? मी काही टोकाला जात नाहीये. तिने चूक केली, त्याची शिक्षा तिला मिळते. अहो त्यांची काय बी चूक नाही बघा. उधारीवर सामान घ्यायला मी सांगितलं होतं त्यांना. आता मला काय माहिती एवढं समज होईल म्हणून. तुम्ही म्हणालात आणि तिने ऐकलं. ती स्वतःचा विचार करू शकते ना, ती ओळखते ना मला नीट. अहो आदित्य भाऊ समजून घ्या. अहो वहिनीचा बी नाईलाज झाला सर, त्यांची बाजू बी समजून घ्या तुम्ही. तिची बाजू माझी बाजू मला सगळ्या बाजू कळतायत. तिचं तिला बोलू दे ना, आणि तुम्ही कशाला तिची बाजू घेताय? अहो आता आम्ही त्यांची बाजू घ्यायला ते इथं बाजूला नाहीच आहेत ना. अहो सईताई बाहेर नाहीयेत, कुठेतरी निघून गेलेत तरा. सई, सई कुठे आहे? सई, 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 सई. ये क्या है? ये तो चांदी के है. हो, हे माझ्यासाठी खूप स्पेशल आणि प्रेशियस आहे. यातनं तुम्हाला फार पैसे नाही मिळणार, पण सकाळची उधारी सगळी चुकती होऊन जाईल नक्की आता. अरे पर क्यों? बहन जी, मैंने आपको बोला था ना, मुझे आप पे पूरा भरोसा है. उधारी महीने के एंड में चुकता करोगे फिर भी चलेगा. मुझे कोई जल्दी नहीं है. पण मला आहे ना दादा, मी उधारी घ्यायलाच नको होती. ही उधारी घेऊन मी खूप खूप मोठं पाप केलं आणि मला ही उधारी आजच्या आज चुकती करायची. मी एक वेळेला उपाशी राहीन, पण कष्टाचं खाईन. मला खरंच उधारी नाही घ्यायची, परत आजच्या चुकती करायची. तुम्ही घ्या एकानात, प्लीज घ्या आणि एकदाच मला या प्रेशर मधून मोकळं करा प्लीज. माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट. थँक्स आधी. आज तुझ्यामुळे एक नवीन गोष्ट शिकले मी. खरी किंमत, खरी चमक ही सोन्या चांदीला नसते. ती मेहनतीला, तत्वांना आणि एथिक्सला असते. ती चमक उधारीवर नाही मिळवता येत. आणि ती चमक असली ना, मग कुठल्या दागिन्यांची पण गरज नाही पडत. घ्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो सईताई तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. आत्ता येतील बघा. आता कसली येते ती? आता ती गेली.
कायमची. बाई 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 बाई, चोरी ते चोरी आणि वर शिरजोरी. डोळे फाडून काय बघतोस माझ्याकडे? खरं तेच बोलतेय मी. तूच घालवलीस ना तिला घराबाहेर, मग आता ती परत यायची कसली आस लावून बसलायस? एवढं जर वाटत होतं तर आधीच राग आवरायचा होतास. पण नाही, तुम्ही मेले पुरुष आणि तुमचे राग. बायकांची तुमच्या लेखी काही काही किंमत नाही. आमच्या नशिबी सुद्धा हेच भोग आले. पण इथे गुलुगुलू गळ्यात गळे घालून प्रेम करून सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती. अरे ती श्रीमंता घरची पोर, राजमहालातून तिला पळवून त्या 4 खोल्यांच्या घरात आणलीस आणि तिथून हाकलल्यावर इथे या 10 बाय 10च्या खोलीत. आणि आता तिथूनही हाकलल्यानंतर कुठं जाईल ती? काय वाटतं तुला? हा, माहेरचे दरवाजे कधीच बंद झाले, सासरी परत घरात घेणार नाहीयेत. आणि आता नवऱ्यानेही घराबाहेर काढलं म्हटल्यावर एकच जागा उरली जिथे ती जाईल. कुठं? त्या मागच्या रेल्वेच्या रुळांवर. आयुष्यात हरलेली सगळी माणसं त्याच वाटेने जातात बाई. आणि आता हिला बिचारीला तर जायला घरच उरलं नाहीये म्हटल्यावर तेव्हा घरी जाण्याचाच विचार करणार ना ती. ओ बाई, तोंड सांभाळून बोला. तुमच्या वयाचा मान राखतोय म्हणून, नाहीतर जीव घेतला असता आता इथं. अगं बाई, हो का? बर बर. अरे पण तुझ्या बायकोचा जीव चाललाय तो वाचव की आधी. नाही सईला काही होणार नाही, काही होणार नाही सईला. अहो म्हणून काय शोधायचं नाही का आपण त्यांना? काय टाइमची कुडी लावली येतं? चला पटकन. काय ग हे, परत आलीस तू? अगं तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? तुझ्या जागी मी असते ना तर परत याचं तोंड बघायला अजिबात आले नसते. सरळ जाऊन त्या रेल्वेच्या रुळांवर जीव दिला असता. आता बी दिला तरी चाल, आमच्या डोक्याची किटकिट जाईल. सॉरी. नाही मी सॉरी. नाही मी चुकलो, मी सॉरी. नाही माझं तरी कुठे बरोबर होतं. मी सॉरी. म्हणून मी तुझ्या केवढा चिडलो, तुला हाकलून वगैरे दिलं. मी सॉरी. तू रागवलास कारण मी आधी वेड्यासारखं वागले ना, त्यामुळे मी सॉरी. हे अगं तू सारखं सारखं सॉरी सॉरी म्हणू नको ना ग. मग तू सुद्धा परत परत सॉरी म्हणण्याचं थांबव ना. ओके सॉरी. नाही मी सॉरी. का असा मूर्खपणा केलास? आता काय केलं मी? मला न सांगता कशाला गेली होतीस? तूच म्हणाला होता असं माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता चालती हो म्हणून. आता मी म्हणलेलं सगळंच ऐकलं पाहिजे का? तुझं नाही तर दुसऱ्या कोणाचं ऐकू मी? कुठे गेली होतीस सई? मी तुझा राग घालवायला गेले होते, दादा मामांचे संस्कार पाळायला आणि आपली उधारी चुकती करायला. घरी कशी चुकती करणार होती सगळं तू? करणार होते नाही,
मी ऑलरेडी केली. आपण पैसे पैसे मिळवले मी. एक वस्तू होती. जी माझ्यासाठी खूप स्पेशल, जीवापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची होती. त्याची किंमत ना माझ्यासाठी लाखो करोडो रुपयांपेक्षा पण जास्त होती. पण काय उपयोग, ती गोष्ट मला ज्या व्यक्तीने दिली होती ती व्यक्तीच माझ्यावर खूप चिडली होती. मग मी विचार केला की मला नक्की काय हवंय. ती गोष्ट हवी आहे की ती व्यक्ती हवी आहे. आणि मग मला नक्कीच उत्तर मिळालं. मी ती गोष्ट विकून ती गोष्ट देऊन टाकली आणि माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मनात माझा पूर्वीचा रिस्पेक्ट परत मिळवला. कारण आधी मला तू हवायस, मला फक्त तू सही अगं, तू काय बोलतेस मला? रातराणी, ही रात्राने देऊन टाकली आणि आपली उधारी चुकती केली. आता तुला माझा राग यावा असं काहीच कारण नाहीये ना? सही, तू वेडी आहे सगळं. पण इतका शहाणपणा करायचा, वेडेपणा करशील असं खरंच वाटलं नव्हतं यार कधी. पण आता मी शहाणा व्हायची वेळ आली. खूप शहाण. मी आता वाटेल ते करेन, वाटेल ते खूप कष्ट करेन, पण तुझ्यावर ही वेळ परत कधीच येऊ देणार नाही. आणि त्या दुकानदाराकडून तुझी रात्रणी परत मिळवेन मी लवकरात लवकर. मला फुल कॉन्फिडन्स होता आहे आणि आयुष्यभर राहणार आहे की माझा आदित्य काय वाटेल ते करू शकतो. पण तो माझ्यावर एवढा चिडू शकतो असं कधीच वाटलं नव्हतं यार. तू परत नाही ना चिडणार कधी माझ्यावर? तू पूर्वीसारखा इथून पुढे सुद्धा आयुष्यभर माझा राहशील ना? सई, मी तुझाच आहे अगं. आधीही होतो आणि कायम असणार आहे. उठलास तू? मी कधीच उठलोय. तुझ्यासाठी बेड टी पण तयार केलाय आणि मीही तयार आहे आता बाहेर पडायला. सो एक मिनिट, अरे तू कधी उठलास? हा, आणि मला उठवायचं होतंस ना, मी गेला असता चहा. एक मिनिट, तू आता सकाळी सकाळी असं तयार होऊन कुठे निघालास? ना कुठे चाललास तू? सई, ब्रीद इन, ब्रीद आउट. एक काम कर, माझ्या हातचा गरम गरम चहा पी, म्हणजे तुझ्या दिवसाची सुरुवात ऑसम होईल. आणि त्या चहाच्या चवीचा विचार करत करत उरलेला दिवसही मजेत जाईल. मी नसलो तरी म्हणजे कुठे चाललास तू? मी माझ्या रातराणीची रातराणी परत मिळवायला चाललोय.
हो सई, आज मी काहीही करून पैसे जमा करेनच आणि त्या दुकानदाराकडून तुझी रात्राणी परत मिळवेन आणि परत अशी वेळ तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही. ए आधी माझ्यावर काही वाईट वेळ वगैरे आलेली नाही. सगळं छान चाललं, एकदम मजेत आणि ऑसम आहे मी, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आता थोडेफार इश्यू हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतातच, ते आपण मिळून सॉल्व्ह करूया. हो ना? हो, पण हा पैशांचा प्रॉब्लेम मलाच सॉल्व्ह केला पाहिजे से, कारण मुळात प्रॉब्लेमच माझ्यामुळे आलाय. पण होईल अगं, मी करेन फिगर आउट, मी करेन मॅनेज, करावंच लागेल. जमेल तुला, आय एम व्हेरी शुअर. हा पण आधी या सगळ्या गोष्टींचं उगाच प्रेशर घेऊ नकोस. कारण काय होतं ना, कधी कधी आपण प्रेशर घेतलं तर आपण उगाच भरकटतो आणि चुकीच्या रस्त्याला लागतो किंवा चुकीचा रस्ता निवडतो. डोंट वरी से, मी कुठल्याही रस्त्याने गेलो तरी तुझ्याकडे परत येण्याचा रस्ता कधीच विसरणार नाही. चला मॅडम, पळतो. सई येतो ग. ए आधी काय झालं? अरे चांगल्या कामासाठी बाहेर जायचं असतं ना, तेव्हा दही साखर देतात हातावर. ए सई, पण आपल्याकडे दही कुठे आहे? अरे हो, पण साखर तर आहे ना. अंडे या साखरेची ह्याला जेवढी गरज आहे ना, तेवढीच मला सुद्धा आहे. पण हा काम करणार ते मला पैसे देण्यासाठीच ना. माझं भाडं द्यायचंय, लक्षात आहे ना? नाही, लक्षात नाही राहिलं तरी मी लक्षात आणून देईन. हो, आणि कामासाठी बाहेर जाणाऱ्या भाडेकरू भाच्याला अगदी भरभरून आशीर्वाद सुद्धा देईन की देवा, आज ह्याच्या हाती काही ना काही काम लागू दे आणि त्याचा पगार लगोलग माझ्या हाती पडू दे. कितीही चेहरे पाडलेत ना, तरी माझा चेहरा पाहण्या वाचून पर्याय नाहीये आता तुमच्याकडे, आणि पैसे कमावायलाही पर्याय नाहीये. कारण आज जर माझ्या हातात भाड्याचे पैसे पडले नाहीत तर नाहीतर काय? नाहीतर काय? घरातून बाहेर काढालो ना? ठीक आहे, कारण आज आधीला भरपूर पैसे मिळणार आणि तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर काढण्याच्या आधी आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकू आणि हे घर सोडून देऊ. अगो बाई, हो का? तसं झालं ना तर मला फार आठवण येईल बाई तुमची. हा, पण तसं नाही ना झालं तर मी कायमची लक्षात राहीन तुमच्या. आधी तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस, बघ सगळं नीट होणार आहे. तू तुझ्या परीक्षेत आज नक्की पास होणारच. अरे थांब थांब, अरे घाई काय? अरे घाई काय म्हणजे परीक्षा आहे ना, 1 तास आधी तरी सेंटरला पोचायला हवं ना. म्हणजे कसं अर्धा तास रिव्हिजन करता येईल, मग 15 मिनिटं शांत बसता येते, मग 10 मिनिटं आधी जेव्हा आन्सर शीट हातात येते तेव्हा सगळं आपलं नाव गाव पत्ता वगैरे लिहून मग एकदा सुरू झालं की सुटायचं. पण आता मी तिथं सुटायच्या आधी जर माझी ट्रेन सुटली तर प्रॉब्लेम होईल ना, त्यामुळे पळतोय. कळलं आम्हाला कळलं. जसं काय आम्ही काय कधी परीक्षा दिल्याच नाहीत काय रे? तू नाही दिलीस, आम्ही दिली आणि तू परीक्षा देण्याआधी शाळेने तुला नारळ दिला. बर मी पळू का? चल. थांब 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 थांब, गडबडीमध्ये हे विसरू नकोस. सावकाश. दीर्घ श्वास, उच्छ्वास, परीक्षेचा फाल्गुन मास. अभ्यास केला 24 तास, नक्की बेटा होशील पास. दही साखर एकच घास, टेन्शन चिंता करी खलास. मनात ध्यास आणि विश्वास घेऊन येशील
फर्स्ट क्लास. काय झालं? मामांची आठवण आली? आता आठवणींपलीकडे आपल्याकडे उरलंच काय मामांचं? आशीर्वाद आहे. आधी तू जरी घरातून बाहेर पडला असशील ना भांडून, तरी त्यांचे आशीर्वाद तुझ्या माझ्या बरोबर कायम असणार आहे. आणि आपल्याला जशी त्यांची आठवण येते ना, तशी त्यांना सुद्धा आपली आठवण येत असते बघ.